मायभूमीच्या संरक्षणाकरिता धारातीर्थ पतन पावणाऱ्या सर्व शूरवीरांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर स्थानापन्न सर्व मान्यवर आणि ज्ञानाची मोठी टिपून यशाची उंच उंच शिखरे गाठणाऱ्या माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसीचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी तन्मय शिवाजी वाघमारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं हे महान संयमानं सहन करीत जगायचं असतं आणि जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे त्याच्या पिचण्यात सुद्धा एक शक्तिशाली जीवन सामोरले असतं हेच सांगणं. थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच मिळेल बोध खरा, हाच मिळेल बोध खरा. मी तन्मय वाघमारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलण्यास आपल्यासमोर उभा आहे. भारतीय संविधानाविषयी यांच्याविषयी बोलणार आहे. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रथमतः भारत देशाच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी एक भारताच्या संसदेमध्ये जाताना म्हटलं होतं की भारत अजून 1000 वर्ष शक्तिशाली आणि सुरक्षित देश राहणार आहे, कारण या देशाची राज्यघटना हे निष्णात कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली. एका महासत्तेच्या प्रमुखाने प्रगतशील देशाच्या महामनाबद्दल उद्गार काढले हे ऐकल्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थोरपण लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर विद्वत्तेमुळे जागतिक बुद्धिमान व्यक्तीमध्ये त्यांची गणना केली गेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षणाशिवाय प्रगती नाही, त्या दृढ दृष्टीचे होते. शिक्षणाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू राजस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते आणि त्यांनी संपूर्ण शिक्षण हे कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केलं आणि त्यांना भारतरत्न होण्याचाही पुरस्कार त्यांना मिळाला. अशिक्षित गरीब समाजाची सुधारणा हे त्यांचं प्रथम विचार आणि आचार होते. जर ते शुद्ध असतील, विचार आणि आचार जर त्यांचे शुद्ध असतील तर त्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम मत मांडलं होतं. त्यांनी प्रथम शिक्षणाचा प्रसार तळागाळात केला. सेवावृत्ती आणि अथक परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री, कायदा मंत्री ही पदे भूषवली. तसेच राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद सुद्धा त्यांना बहाल केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बनवले आणि त्यांच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला होता. तर आजच्या या 2026 मध्ये बघितलं तर तरुणाला ही जी आलेली मरगळ आहे शेतीविषयीची, जे की तरुण हे मुंबई पुण्याकडे जातात आणि चाकरी करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि एकत्र या. पण आजची तरुण आहे ना, त्यांचे विचार विसरत झाले आणि आजच्या या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विसरवणूक झालेली आपल्या पिढीला बघायला मिळते. तर त्यांचं जे ज्ञान होतं, स्त्री उद्धाराबद्दलचे त्यांचं ज्ञान होतं ते अफाट होतं. आर्थिक असू देत, शेती असू देत किंवा कायद्यामध्ये असू देत, त्यांचं निष्णांत अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि आजच्या या 2026 मध्ये आपला देश भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण त्यामध्ये आजची तरुण पिढी हे शेतीपासून लांब चाललेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच्याबद्दल अफाट ज्ञान हे दिलं होतं आणि ह्या महामानवाची जयंती आपण 14 एप्रिल रोजी साजरी करणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीव्र मधुमेहाचा आजार होता, परंतु त्यांनी तब्येतीची कधी पर्वा केली नाही आणि पर्वा न करता त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन असामान्य विद्वत्तेने त्यांनी प्रचंड व्यासंगाने त्यांनी चिकाटीने भारताचे संविधान, जी राज्यघटना आहे, जो आपला भारत देश आज ज्या राज्यघटनेवर चालतो ती लिहून पूर्ण करून त्यांनी सरकारकडे सोपवली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून हे त्यांच्या ओळखलं जातं. जे बराक ओबामा साहेबांनी जे वक्तव्य केलं की 1000 वर्ष भारत देश हा आपला सुरक्षित राहणार आहे, ते का ज्यांनी हे लिहिलं ते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला दीपस्तंभ म्हणून, मार्गदर्शक म्हणून हे मार्गदर्शक ठरलं आहे. राज्यघटनेबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, राज्यघटना चांगली या वाईट नसते, ते राबवणारे कोण आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. तर जे राबवणारे वाईट असतील तर राज्यघटना ही वाईटच असेल आणि जे राबवणारे चांगले असतील, जे कठोरपणे अंमलबजावणी करतील
ती चांगलीच होईल. हे होण्यासाठी फक्त जे राबवणार आहेत त्यांनी नव्हे तर समाजानेही प्रयत्न करणे म्हणजे समाज सदृढ करणे, जागरूक करणे होय, हेच परखड मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे भयंकर असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे भयंकर असतात. म्हणून मनातील गोष्टी इतरांना सांगत चला, त्याने लढण्याची शक्ती मिळेल. पण मी आपल्या समोर, आपल्या माणसांसमोर लढू शकत नाही, कारण मला त्यांच्याबरोबर लढायचं आहे. लढायचं नाही तर जगायचं आहे. धन्यवाद.